गौरी सूर्यवंशी एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख भाऊलाल तांबडे यांनी भगवा पंधरवाडा हा उपक्रम राबविल्याने तालुक्यात शिवसेनेचा झंझावात बघाव्यास मिळते। शिवसेनेच्या माध्यमातून संपूर्ण तालुकाभर आरोग्य शिबिरे तसेच शाखा उद्घाटने व रोजगार मेळावे घेण्यात येते। त्यांच्या अकराळे फाटा धर्मवीर आनंद दिघे चौक येथे असलेल्या कार्यालयात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून लोकांच्या समस्या सोडवल्या जाते। या निमित्ताने आमचे प्रतिनिधी यांनी जिल्हा प्रमुख भाऊलाल तांबडे यांच्याशी साधलेला संवाद। अखंड हिंदुस्थानचं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो। तसेच आम्हा शिवसैनिकांचं दैवत हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना देतो। तसेच या शिवसेनेची पाळमुळं वाडी वस्ती खेड्या पाड्यावर पोहोचून सर्व गरिबांपासून तर मोठ्यापर्यंत सत्य आणि सत्याची वाटचाल आणि कास धरून अखंड कार्य करणारे धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना मानाचा मुजरा करतो। आणि त्या विचारानं प्रेरित होऊन शिवसेनेचा बाळासाहेबांचा शिवसैनिक कसा असावा, धर्मवीर दिघे साहेबांचा शिष्य कसा असावा आणि जनतेचा सेवक कसा असावा, शेतकरी कष्टकरी दीन दलित आदिवासी उपेक्षित कामगार वंचित या घटकांसाठी अहोरात्र हे महाराष्ट्र अतिशय संवेदनशीलपणे पूर्णपणे पिंजून काढणारे आणि समाजाचा सेवक म्हणून एक कार्यकर्ता म्हणून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांना मी मानाचा मुजरा करतो। तसेच कल्याण लोकसभेचे लोकप्रिय खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब शिवसेना युवा नेते आणि तरुणांचे आयडॉल आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या युवकांसाठी अखंडपणे आपले विचार आणि आपलं कार्य अविरतपणे चालू असणारे आमचे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांना मानाचा मुजरा। आणि तसेच खऱ्या अर्थानं ह्या दिंडोरी लोकसभेमध्ये आमच्या आदिवासी बहुल भागामध्ये सर्वसामान्य कष्टकरी भागामध्ये कर्तबगार असलेला हा आमचा तालुका, या तालुक्यामध्ये निश्चितपणानं इथं मोठ्या प्रमाणात इंडस्ट्री येत आहे। तर मला एक वाटलं, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे शिवसेनेचा मूलमंत्र आहे तो 80% समाजसेवा 20% राजकारण, आणि तोच मूलमंत्र आणि त्याच मूलमंत्राच्या आधारावर आम्ही इथे दिंडोरी तालुक्यामध्ये धर्मवीर आनंद दिघे चौक कौसात आपला अकराळे फाटा या ठिकाणी आपलं शिवसेना पक्षाचं कार्यालयातून, हे कार्यालय म्हणजे जनतेचा असलेला विश्वास, हा विश्वास संपादन करून खऱ्या अर्थानं तरुणांच्या हाताला काम आणि या परिसराचा सर्वांगीण विकास हे ध्यानात घेऊन आणि हे जोपासून एक कार्य चालू केलं आहे। याच्यामध्ये निश्चितपणानं आम्ही 10वी 12वी ITI झालेली मुलं, फार्मसी असतील आणि म्हणजे बरंच काही ज्या पद्धतीने त्यांचा जो डिप्लोमा असेल त्या पद्धतीने त्या मुलाला स्किल आणि अनस्किल या माध्यमातून भूमिपुत्रांना पहिले रोजगार मिळाला पाहिजे हे प्रमुख धोरण हातात घेऊन येथील कंपनीच्या मूळ मालकांशी असेल, त्यांच्या मॅनेजमेंटशी असेल आम्ही संवाद करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांना विनंती करून की भूमिपुत्रांना पहिल्यांदा तुम्ही म्हणजे भूमिपुत्रांना पहिला हे दिलं पाहिजे, प्रायोरिटी दिली पाहिजे। आमच्या दिंडोरी तालुक्यातील आणि आजूबाजूच्या परिसरातील आजूबाजूच्या तालुक्यातील आणि जिल्ह्यातील आमच्या सर्व होतकरू युवकांना ज्यांना कुणाला कामाची गरज आहे, ज्यांचं स्किल असून सुद्धा त्यांना काम नाहीये, अशा लोकांसाठी निश्चितपणानं आम्ही इथं बसून सर्वांना हा एक पंधरवाडा आमचा शिवसेनेचा भगवा पंधरवाडा या माध्यमातून एक कार्य चालू केलेला आहे। 23 जानेवारी पासून बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीपासून धर्मवीर आनंद दिघे साहेबांची पुण्यतिथी असेल, त्याच्यानंतर आता 4 तारखेला डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांचा वाढदिवस असेल, 9 फेब्रुवारीला या राज्याचे मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री आणि आता विद्यमान उपमुख्यमंत्री माझे मार्गदर्शक गुरुवर्य आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा जन्मदिवस हा आम्ही एक भगवा पंधरवाडा म्हणून साजरा करत आहोत। या माध्यमातून आम्ही
युवकांना नोकरीचा विषय असेल, त्यांच्या हाताला काम असेल, गावागावामध्ये गावाचा विकासात्मक दृष्टिकोन करून ज्या काही अडीअडचणी त्या समजावून घेऊन सोडवण्याचा प्रयत्न असेल. दुसरी गोष्ट, खऱ्या अर्थानं जनसेवा हीच ईश्वर सेवा म्हणजे रुग्णसेवा. तालुक्यामध्ये आणि विशेष करून या जिल्हा परिषद मोहाडी घाटामध्ये आम्ही प्रत्येक गावामध्ये एक आरोग्य कॅम्प राबवत असतो. सर्व रोग निदान शिबिर रोज घेत आहोत. आज सुद्धा वरवंडी येथे आज तो कार्यक्रम झाला. सकाळी 60 ते 65 लोकांनी म्हणजे 60-65 आज तुमचे जे पेशंट जे असतात पेशंट हे मोठ्या प्रमाणात त्यांना गर्दी करायला लागली. माहीत झालं अनेकांच्या अडचणी समजून डॉक्टरांनी त्यांच्यावर इलाज करून त्यांना गोळ्या औषध असतील, त्यांचा जुना एखादा आजार असेल, ऑपरेशन्स असतील आणि आदरणीय श्रीकांत शिंदे श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून आपण 14 वर्षाच्या आतील मुलांना जन्म कुणाचे छिद्र असतात, लहान बालांना जन्मतच छिद्र असतं, तर अशी मोठी मोठी ऑपरेशन्स आहे. त्याचा आवर्जून आम्ही उल्लेख करून गावागावामध्ये त्याची जागृत करून आणि ती जर तशी मुलं भेटली तर त्यांच्यासाठी आपण साहेबांनी ठाणे येथं हॉस्पिटलला त्यांच्या स्वखर्चाने म्हणजे आपल्या साहेबांनी श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीनं तो एक मोठा भरीव उपक्रम आहे. त्या माध्यमातून सुद्धा आम्ही ती जर मुलं आम्हाला भेटली तर ती मुलं आम्ही तिथं पोहोचून जाऊन त्यांचं पण ऑपरेशन कसं होईल, म्हणजे त्यांच्या एक कुटुंबाला हातभार कसा लागेल, हा एक प्रयत्न आम्ही करत आहोत. निश्चितपणाने त्याला चांगला प्रतिसाद लाभत आहे. निश्चितपणे लोकांचा जनसंवाद तो वाढतो आहे, लोकांना समजत आहे, लोक आमच्यापर्यंत पोहोचत आहे आणि अनेक अडचणी घेऊन इथपर्यंत लोक आल्यानंतर आम्ही त्यांचं निरसन करण्याचं काम करतो आहे. आता मी आपल्याला या माध्यमातून एकच सांगू इच्छितो, लहानपणापासूनच तसा माझ्यावर शिवसेनेच्या विचाराचा पगडा आहे. 9वी आहे तर 9वी पासून मी शिवसेनेचं काम करत आहे आणि 10वीला असताना 15 दिवस सर्वांना दिंडोरी तालुक्याला ज्ञात आहे. म्हणजे मला जोडी माझे मित्र सुदाम ढाकणे आवर्जून नाव घेऊशी वाटतं. ते अंडरपॅन्डर होते आणि मी बनेनवर होतो. त्याच पद्धतीने आम्हाला 15 दिवस सुद्धा लॉकअप मध्ये राहावं लागलेलं आहे. त्या अंडरपॅन्ट बनलेलो असतानाचे आम्ही तेव्हापासून शिवसेनेचं म्हणजे 88 सालापासून अविरत असं शिवसेनेचं कार्य हे चालू आहे. त्याच्यामधून विशेष करत असताना एक अजून नाव घ्यावं असं वाटतं. आमचे एक सहकारी होते कैलासवासी अरुण वाळके साहेब, त्यांनी पण माझ्यासोबत अतिशय चांगलं काम त्या कालखंडात केलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो अजून एक उल्लेखनीय नाव इथे घ्यावं असं वाटतं. कैलासवासी श्रीपत आबा चौधरी जे 2005च्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या माध्यमातून माझ्या स्वतःच्या याच्या खाली आपण ज्याला म्हणतो शिवसेनेचा उपतालुका प्रमुख म्हणून आणि शिवसेनेच्या निवडणुका आणि एक आपल्या नेतृत्वाखाली ती निवडणूक पार पडली. त्या निवडणुकीमध्ये श्रीपत आबा चौधरी यांना भरघोस मतांनी जनता जनार्दनाने साथ दिली आणि आशीर्वाद देऊन निवडून दिलं आणि शिवसेनेचा हा भगवा झंझावत तयार झाला. तसेच आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक ज्यांनी या तालुक्यामध्ये शिवसेनेचं पाळेमुळे रोवण्याचं काम ज्यांनी केलं ते डॉक्टर धारराव साहेब असतील, त्यांचं मार्गदर्शन आम्हाला लाभलेलं आहे. तसंच आमचे शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख आहे डॉक्टर आमचे सन्माननीय बंडू शेटजी शिंदे साहेब, त्यांनी सुद्धा अतिशय कठीण काळामध्ये योगदान या शिवसेनेला दिलेलं आहे. त्यांच्या माध्यमातून सुद्धा वारी आम्ही करू शकलो आणि अशाच माध्यमातून प्रत्येकानं ज्या त्या पद्धतीने त्यांनी प्रत्येकाने आपलं आपलं काम योगदान दिलेलं आहे. तसं योगदान देण्याचा तसंच काम करण्याचा मला सुद्धा सर्वांच्या साथीनं एक चांगला अनुभव, सुखद अनुभव आला आणि हा शिवसेनेचा भगवा झंझावात माझ्याकडनं निश्चितपणानं मला अभिमान वाटतो. 2005 श्रीपत आबा चौधरीच्या माध्यमातून शिवसेनेचा भगवा फडकला आणि तिथून पुढं शिवसेनेला कधीच मागे वळून बघावं लागलं नाही. कारण त्याच्यानंतरच्या निवडणुकांमध्ये 2009ला धनराज मानेंना आपण आमदार केलं. त्याच्यानंतर खासदार तुमचे आपले हे सुरगाण्याचे आमचे हरिश्चंद्र चव्हाण साहेबांना आपण 3 पंचवर्षी खासदार केलं. आणि तुम्हाला सांगतो जिल्हा परिषदला मी जिल्हा प्रमुख असताना जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये मी एक चांगली कोर टीम बनवली आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका ह्या मी जिल्हा प्रमुख असल्या कारणाने जिल्हा प्रमुखाच्या मार्गदर्शनाखाली त्या निवडणुका झाल्या. त्या निवडणुकीमध्ये नवे एवढं मोठं घवघवीत यश शिवसेनेला मिळवलं आणि राष्ट्रवादीचा त्यावेळेस आम्ही
म्हणजे एकही जिल्हा परिषद सदस्य निवडून आणता आला नाही त्यांना, किंवा पंचायत समिती सदस्य निवडून नाही आणता आला. असं गवगवीत यश त्या कारकिर्दीमध्ये आपण मिळवलं. त्याच्यानंतर पंचायत समितीचा पहिला सभापती शिवसेनेचा करण्याचा आणि शिवसेनेचा होण्याचा मान हा सुद्धा माझ्या जिल्हा प्रमुख कारकिर्दीमध्ये मला तो मिळालेला आहे. निश्चितपणे मी त्यामुळे तालुक्याच्या मतदारांचे, शिवसैनिकांचे, पदाधिकाऱ्यांचा ऋणी आहे, आभारी आहे. येणाऱ्या काळात सुद्धा मी विनंती करेल आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांना आणि सर्व शिवसैनिकांना आणि या मायबाप जनतेला विशेष करून यांना विनंती करेल, आम्हाला साथ द्या. आम्ही तुमचा सेवक म्हणून काम करणार आहोत. येणाऱ्या काळात सुद्धा भगवा जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत, नगर महानगरपालिका भगवा भडकविला तेव्हा राहणार नाही असा शब्द मी या निमित्ताने देतो. आज सुद्धा आम्ही इथं एक आपण बघितलं असेल, शेकडोनी महिला बोलवल्या होत्या. त्या सर्व महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम आम्ही इथं संपादित केला. त्या कार्यक्रमाला मुंबईहून आमच्या संपर्क नेत्या संगीताताई खुडाना, त्याच्यानंतर त्यांचे सहकारी ऍडव्होकेट गावांदे आणि आमच्या जिल्हा अध्यक्ष मंगलाताई भास्कर, तालुका प्रमुख अमोल कदम, आम्ही सर्वजण उपस्थित राहून आणि या महिलांचा सन्मान केला. महिलांना साडी चोळी दिली, महिलांना वाण दिले आणि हा हळदी कुंकवाचा सुद्धा हा एक पारंपरिक आम्ही सण असतो, पारंपरिक आपली संस्कृती आहे, ती सुद्धा पार पाडण्याचा निश्चितपणे प्रयत्न केला. तो सुद्धा यशस्वीपणे पार पडलेला आहे हे सांगायला सुद्धा मला आनंद होत आहे. आणि याही पुढे जाऊन आम्ही कुठलाही कार्यक्रम असेल हा अगदी नियोजन आणि प्लॅनिंग मध्ये करतो, प्रत्येकाला सोबत घेऊन काम करतो आहे. येणाऱ्या काळामध्ये आदिवासी बहुल भागामध्ये हे सर्व रोग निदान शिबिर जे आहे हे आम्ही संपूर्ण दिंडोरी तालुक्यामध्ये प्रत्येक गावागावात जाणार आहोत. मोहाडी गटानंतरच उमराळे गटामध्ये याची सुरुवात होत आहे, कोचरगाव गटात सुरुवात होत आहे, ऐवंतवाडी असेल, वणी असेल, खेडगाव असेल, दिंडोरी, म्हणजे सर्व गटांमध्ये हे प्रत्येक गावात जाऊन त्या रुग्णाची चौकशी करणे आणि त्याला बरा कसा होईल हा धाडस आणि कार्य निश्चितपणे अविरतपणे आम्ही ते नेहमी करत राहणार. याही पुढे असंच आम्हाला मायबाप जनतेचं निश्चितपणे सहकार्य मिळेल अशी अपेक्षा ठेवतो आणि आलेल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत आणि मनापासून धन्यवाद देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. एस मराठी न्यूज साठी कार्यकारी संपादक संदीप गुंजाळ, दिंडोरी. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.